मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुराया तुझे पाय दोन्ही तेथे सद्गुरुराया शिल्पकार असं महान संदेश देणारे सद्गुरु पै माऊली त्यांना सावलीसारख्या साथ देणाऱ्या सौ शारदा माई यांना माझे कोटी कोटी वंदन. सद्गुरु रूपी व्यवस्था रूपी सद्गुरु प्रल्हादादा पै इंदलताई यांना माझे कोटी कोटी वंदन. विठ्ठल विठ्ठल सर्वांना विठ्ठल विठ्ठल. आज देवकर परिवाराने आज इथं वर्षाचा कार्यक्रम खूप छानपणे ठेवलेला आहे. घोलप आणि देवकर आणि आज जीवनविद्येचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला ऐकण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. कारण हे जे जीवनविद्येचं ज्ञान आहे ते जीवनविद्येचं ज्ञान जर आपण आत्मसात केलं तर 100% सुखी होतो, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण जीवनविद्या ही ऐकायला सोपे. तुम्हाला सर्वांना ऐकायला येते का व्यवस्थित? का हे घुमतोय का आवाज? ऐकायला येते व्यवस्थित सर्वांना? एकदम रिलॅक्स होऊन आलेलो आहे आज. आणि आज एवढे पेशंट होते तेव्हा पेशंट पण उरकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एका वेळेवर पोचतोय का याची खूप आम्हाला टेन्शन आलेलं, पण बराच वेळ मिळाला. जीवनविद्या ही ऐकायला सोपी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचायला पण सोपी आहे, परंतु ती आचरणामध्ये आणायला खूप अवघड आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, हे जीवनविद्येचं ज्ञान आहे ना, ज्यांना शिवाजी महाराज कळले त्यांनाच जीवनविद्या कळणार. कारण जीवनविद्येचं इतकं ज्ञान महान आहे. कारण आहे ना तत्वज्ञान. दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्ञानयोगी आहेत सद्गुरु वामनराव पै. आणि आपल्याला कसं आहे बुवा बाबा बघण्याची सवय झालेली आहे. म्हणजे भगवी वस्त्र घातलेली आहेत, माळा घातलेल्या आहेत, असं महाराज बघायची आपल्याला सवय झालेली. परंतु सद्गुरु वामनराव पै यांनी मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम केलं 55 वर्ष. आणि त्यातून जीवनविद्येचं ज्ञान आपल्याला प्रकट केलं आणि त्यांनी खूप ज्ञान झाले. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यासारखे डॉक्टर असून सुद्धा बघा माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणी प्रवचनकार नव्हतं, पण जीवनविद्येत आल्यामुळे आमच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. अनुभव असे आहेत, मी का सांगते, कारण प्रत्येक घरामध्ये का नाही तुम्हाला सांगते नवरा बायकोचं जमत नाही, सासू सुनांचं जमत नाहीये, भांडण तंटा घरामध्ये सुख समाधान नाहीये. प्रत्येक माणूस आहे ना सुखासाठी धडपडत असतोय म्हणजे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत धडपडत करत असतोय. धड पडेपर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये धडपड चाललेली असते. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला सांगते की तरुण पोरं पाहिजे होती प्रवचनाला जीवनविद्येचं ज्ञान ऐकायला. नवरा बायकोंच्या आमच्या मिनिटाला भांडणं व्हायची. प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं असतात, परंतु कमीपणा कोणी घ्यायचा, नम्रपणे कोणी घ्यायचा हे आम्हाला सद्गुरूंनी शिकवलं. आणि आज 2005 सालापासून आम्ही जीवनविद्येचं कार्य करतोय. इतकी भांडणं व्हायची मिनिटाला, आता 1 मिनिट सुद्धा मिळत नाही आम्हाला भांडायला. आणि जीवनविद्येच्या ज्ञानामुळे जीवनविद्येत सद्गुरू काय सांगतात, नम्र होय. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी सांगितले नम्र होई भूता त्याने कोणी लाणे. म्हणजे प्रत्येक माणूस काय करतो, नवरा बायको जरी असतील ना तरी नवरा काय करतो, बायकोचे दोष पाहतो आणि बायको नवऱ्याचा दोष पाहते. पण मी चुकलो किंवा मी चुकले असं कुणी सांगत नाही. त्याच्यामुळे भांडणं जास्त होतात आणि भांडणं टोकाला जातात, त्यामुळे होत नाही. सद्गुरू काय म्हणतात की सुखाची बघा तडजोड करणे म्हणजे संसाराची तडजोड करता आली पाहिजे. जो माणूस तडजोड करतो त्याचा संसार सुखाचा होतो आणि मोडतोड करतो त्याचा संसार सुखाचा होत नाही.
संसार सुखाचा होतो. आज तुम्हाला सांगते, हे जे जीवनविद्येचे जे प्रवचनाचा कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये खरंच तुम्हाला सांगते की असे कार्यक्रम झाले पाहिजे. कारण काय होतं की प्रवचनाला आणताना सुद्धा, कार्यक्रमाला हरिपाठाला वगैरे घेताना सुद्धा लहान मुलं सुद्धा पाहिजे. आता कशासाठी, ज्यावेळेस आहे ना बाईच्या पोटामध्ये बाळ असतं, त्यावेळेस आहे ना ज्याप्रमाणे तिच्या अवतीभोवती जसं वातावरण असतं, जसे ती विचार करते त्याप्रमाणे त्या बाळावर संस्कार घडत असतात. आता शिवाजी महाराज ज्यावेळेस आहे ना जिजामातेच्या पोटामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यावेळेस आहे ना कसे पुढे काय करायचं, कसे गड जिंकायचे, कसं स्वराज्य मिळवायचं, हे सगळं पोटातच शिवाजी महाराजांना संस्कार मिळाले होते. आणि आता बघा, जीवनविद्येत जर नसलेल्या महिला असतात, त्या तुम्हाला सांगते बाळावर काय काय परिणाम होतात विचाराचे. कारण आता मोबाईल निघाले, टीव्ही निघाले, गरोदर असताना काय करायचं, माहेरी जाते डिलेव्हरीला, काडीचं काम करणार नाही आरामासाठी, त्याच्यानंतर मग टीव्ही बघणं, मोबाईल खेळणं. तुम्हाला हे ज्यावेळेस आहे ना पोटात बाळ असतं, जशाप्रमाणे आई वागते त्याप्रमाणेच बाळ वागत असतं. आताची मुलं बघा, जन्मल्या लगेच 3-4 महिन्याची झाली की छोटी छोटी मुलं मोबाईलवर असं करून घेतात. मोबाईल चालवायचा कसा हे सगळं माहीत असतं त्यांना. आणि त्याच्यासाठी काय, ते पूर्ण शिकलेलं असतंय, आईच्या पोटामध्ये असताना ते शिकले असतं. त्यामुळे जन्म झाला की बाळाला जरा थोडंसं कळायला लागलं की बाळ मोबाईलसाठी रडत असतं. आणि मोबाईल त्याच्या हातामधनं काढला की लगेच बाळ रडतं. आणि मोबाईल जर त्याच्या हातामध्ये दिला तर बाळ लगेच हसायला लागतं. म्हणजे कसं की जर आईच्या पोटामध्ये असताना त्या बाळावर बाळ संस्कार होत असतात. म्हणून आपल्या सद्गुरू वामन यांच्या या जीवनविद्येमध्ये गर्भसंस्कार आहे. म्हणजे बाळाला आपण संस्कार काय दिले पाहिजे, आईने विचार काय केले पाहिजे, घरामध्ये वातावरण कसं घडलं पाहिजे, याप्रमाणे सुद्धा आपल्या जीवनविद्येमध्ये त्या बाळाचे काय होतात, गर्भसंस्कार केल्यामुळे बाळाच्या आईच्या पोटामध्ये असलेल्या बाळाला संस्कार मिळत असतात. आणि म्हणून आज रुद्राक्षाचा म्हणजे बारशाचं जे बारसा आपण आता नाव घातलेले, तर तुम्हाला सांगते प्रत्येक माणसाचा हा जो आहे ना जन्म घेताना शिवच असतो. तो शिव असतो म्हणजे बघा, ज्या जीवाचं स्वरूप आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. हा जरा थोडासा अवघड विषय. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय की जी जीव असतो तो शिवापासूनच तयार झालेला असतो. म्हणजे मग परमेश्वर जर एक पायरी खाली उतरला, तर तो झाला माणूस. म्हणजे माणूस हा कुणाचा वंश आहे, परमेश्वराचाच आहे. म्हणजे जेवढे परमेश्वराला हात पाय आहेत, अवयव आहेत, तसेच माणसाला सुद्धा आहेत. म्हणजे परमेश्वरा खाली एक पायरी उतरला तर झाला कोण, माणूस. आणि माणूस खाली एक पायरी उतरला तर तो झाला पशु. म्हणजे एक पायरी उतरला म्हणजे कसा की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. तर प्रत्येक माणूस वागतो का हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. म्हणजे समोरच्या माणसाला जर एखाद्याकडे आपल्याकडे गडगड संपत्ती आली, श्रीमंती आली, बंगला बांधला, गाडी घेतली, तर काय होतं की गरिबांना तुच्छतेने लेखणं, त्यांची कुचेष्टा करणं, त्यांची हेटाळणी करणं, त्यांची निंदा करणं, त्यांना वाकडं बोलणं, म्हणजे सतत असं काही ना काहीतरी त्यांना वाईट वाटेल अशा प्रकारे बोलणं. म्हणजे हे माणसं जर माणसासारखे दिसतात परंतु माणसासारखे वागत नाहीये. म्हणून सद्गुरू वामन म्हणतात की परमेश्वर एक पायरी खाली उतरला तर तो झाला माणूस. आणि माणूस एक पायरी खाली उतरला माणुसकी सोडून तर तो झाला पशु. पशु म्हणजे माणसाला 100% बुद्धी आहे, परंतु पशु आणि प्राण्यांना 10% फक्त बुद्धी असते. त्या 10% प्रमाणात, त्या बुद्धीप्रमाणे तो माणूस वागत असतो. पण त्याला एवढं कळत नाही मग की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आज बाळाचा वाढदिवस आहे. जीवनविद्येच्या ज्ञानानं त्याचं खूप चांगलं होणार आहे. तो आई
किंवा शंका नाही, आपण सद्गुरूंच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूया. आज जे जीविश्वामध्ये तुम्हाला सांगते, आपण म्हणतो बायकांना सगळ्यांना माहिती. आज माझ्याकडे एक पेशंट आलेली, एक बाई आलेली. तिला मी विचारलं, आज मी बारशाच्या कार्यक्रमाला जाणार आहे प्रवचनाला, ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना? तर मी म्हटलं तर हो म्हणजे, म्हटलं 5व्या दिवशी काय येतं हो बाळाचा जन्म झाल्या. तर बायका ती बाय मला सांगत होती, अहो ती सटवाई येते आणि त्या बाळाचं संपूर्ण नशीब लिहून जाते. आता हे जे आहे ते खरं आहे का खोटं आहे? तर सद्गुरू वामनराव पैंनी सांगितले हे साप खोटं आहे. का खोटं आहे? तर तुम्हाला सांगते, एक आपल्या जगामध्ये एका सेकंदाला किती पोरं जन्माला येतात? 6 मुलं जन्माला येतात. आता सटवाई प्रत्येकाच्या जर घरी गेली जगामधले, तर तिला वेळ पण भेटणार नाही आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं कसं होणार? आता तुम्हाला सांगते, पोरगा तरुण झाला आणि तरुण झाल्यानंतर तो मुलगा जर बाटली घेऊन दारू प्यायला लागला, मग ती बाय म्हणते, काय बाया आमच्या नशिबातच हे होतं बघा. आता आईनं काय दूध पाजायच्या ऐवजी त्या बाळाला काय दारूची बाटली दिली होती का? हे कशामुळे झालंय? हे दारूचं व्यसन कशामुळे झालंय? तर संगतीमुळं. जसा आपण म्हणतो सरड्याला 7 रंग असतात, परंतु 7 रंग नसतात. ज्या झाडावर सरडा बसतो ना, त्या झाडाचा रंग त्या सरड्यावर बसतो, म्हणून तो रंग बदलतो. तसा आपण सुद्धा, बायका असू दे, पुरुष असू दे, तरुण मुलं असू दे, लहान मुलं असू दे, त्यांना जशी संगत असेल का नाही, त्याप्रमाणे काय होतं, तो त्याच्या जे मित्र असेल ना तसे त्याला संगत उजळते आणि त्याचे सगळे गुण ह्याच्यामध्ये येतात. आता मी जर चांगली सारखी भांडकुऱ्या बायकांच्या जाऊन बसली का नाही, तर त्यांचं पण मला वळण लागल्यावर मी पण भांडायला सुरुवात करते. म्हणून संगतीची किमया आहे किती अनमोल रे, संगतीची किमया आहे किती अनमोल रे, विचाराने चाल वेड्या जाईल तोल रे, विचाराने चाल वेड्या जाईल तोल रे. म्हणजे कसं, संगत धरताना प्रत्येक माणसाने सावध असलं पाहिजे. जसे आपण संगत धरणार तशा प्रकारेच आपली रंगत होणार. आणि म्हणून सटवाई येते आणि बाळाचं नशीब अख्खं लिहून जाते. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस सचिन तेंडुलकर जन्माला आले त्यावेळेस किती मुलं जन्माला आले असतील? पण एक सचिन तेंडुलकर कसं काय झाला? का कसा? तर आपलं जीवन सद्गुरू वामनराव काय म्हणतात, सर्व काही नाहीये, परंतु 90% जीवन आपण कसं घडवायचं हे पूर्ण आपल्या हातात आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, आपलं जीवन बिघडवायचं का चांगलं करायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आपलं जीवन म्हणजे सटवाई येते आणि ती संपूर्ण सटवाई आपलं नशीब लिहून जाते. हे साप खोटं आहे. त्यापेक्षा आपण आपलं जीवन कसं घडवायचं हे पूर्ण आपल्या हातात आहे. आणि हे कशावर येते? पूर्ण विचारावर, पूर्ण विचार. तसं सुद्धा शिल्प घडवायचं ते सुद्धा आहे. कसं? आपला संसार बिघडवायचा का चांगला करायचा हे पण आपल्या हातामध्ये. म्हणून कसं आहे, या जीवन विद्येत आम्ही आलो त्याच्यामुळे आमचा संसार सुखा झाला. जीवन विद्येच्या ज्ञानाने माझा संसार सुखी झाला, जीवन विद्येच्या ज्ञानाने माझा संसार सुखी झाला. जीवन आहे आनंदासाठी, जीवन आहे उत्कर्षासाठी, जीवन आहे आनंदासाठी, जीवन आहे उत्कर्षासाठी. खरा बोध हो
पण जेव्हा प्रेम करतात ना तेव्हा एकमेकांचं ऐकतात आणि जेव्हा लग्न होतं ना तेव्हा ज्यावेळेस घरामध्ये खटके उडतात त्यावेळेस आहे ना दोघं म्हणतात आणि अख्खं जग ऐकत असतं. म्हणून त्यासाठी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आहे ना 2001 साली आमच्या दोघांच्या भांडणामुळं एवढं मोठं आई वडिलांनी मला सांगितलं की तू लव्ह मॅरेज केले, एवढं तुला शिकवलंय मी आणि तू आमच्या विरोधात लग्न केलं, आमच्या घरी परत मेली तरी यायचं नाही. आणि मग त्याच्यामुळं काही कारणास्तव भरपूर भांडणं व्हायची. मग मी 4 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या करायला निघाली होती. तेव्हा आमच्या शेजारी राहणारे एक जगताप सर होते. त्या जगताप सरांनी आम्हाला सारखे भांडणं सोडवायला यायचे आमच्याकडे आणि मग आम्हाला सांगायचे तुम्ही जीवन विद्येत घ्या म्हणजे तुम्हाला सगळं कळलं की लग्न कशासाठी करतात, प्रेम कसं म्हणजे संसार कसा करायचा, काय करायचं हे सगळं. अहो म्हणजे आम्हाला कळतंय सगळं. काय ते येतात ना आम्हाला सांगतात सारखं सारखं. तर एकदा बेसिक कोर्स होता, त्या बेसिक कोर्सला आम्हाला दोघांना केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं. तेव्हापासून मी तुम्हाला सांगते 1 मिनिट सुद्धा मिळत नाही आम्हाला खळं करलं. कारण काय होतं ज्यावेळेस आम्ही घरात भांडणं नवरा बायकोमध्ये होतात ज्यावेळेस ते कशाचं आहे, सद्गुरू वामनराव पै म्हणतात तो शहाणपणाचा अभाव आहे. ज्याच्याकडे शहाणपणा आहे ना त्याचा संसार 100% सुखी होणार. म्हणून जीवन विद्येत आल्यानंतर आपल्याला ज्ञान मिळतं कसं वागायचं, कसं नम्रपणा घेतला पाहिजे, कुठे माघार घेतला पाहिजे आणि आपलं जीवन कसं चांगलं घडवलं पाहिजे. जीवनामध्ये तुम्हाला सांगते कमीपणा कोणी घेत नाहीये. मग काय करतो आपण दुसऱ्यांचे दोष पाहतो. मग सद्गुरू म्हणतात दुसऱ्यांचा दोष पाहतो तो डोक कावळा. दुसऱ्यांचा दोष पाहतात का नाही ते डोक कावळा. डोक कावळा काय करतो कधीही जाऊन येण्या घाणच उचलत असतो. तसा आपण काय करतो घरात सुद्धा एकमेकांचे दोष पाहत असतो आणि ज्या वेळेस आहे ना एकमेकांचे आपण गुण पाहतो तो राजहंस असतो. राजहंस काय करतो दूध आणि पाणी हे वेगळं करतो. त्याच्यासाठी माणसानं नेहमी काय करायचंय दुसऱ्यांचे दोष न पाहता दुसऱ्यांचे गुण पाहायचे. ज्यावेळेस आपण नवरा बायको असतो त्यावेळेस काय होतं की बायकोने नवऱ्याचे चांगले चांगले गुण शोधायचे आणि नवऱ्याने सुद्धा बायकोचे चांगले चांगले गुण. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात, प्रत्येकामध्ये वाईट गुण असतात. पण सारखे सारखे जर वाईट गुण शोधले तर संसाराच्या म्हणजे संसाराला काय होणार कडा जाणार. त्याच्यामुळे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ करणे आहे. परमार्थ वेगळा करायची काही गरज नाहीये. संसारामध्ये राहूनच आहे ना परमार्थ साधला पाहिजे. दुसरी गोष्ट कसं आहे आपलं जीवन दुःखी काय आहे कारण प्रत्येक माणूस एका दिवसाला 60,000 विचार आहे ना निगेटिव्ह करत असतो. 60,000 विचार निगेटिव्ह करतो आणि आपलं जीवन माझं जीवन कसं वाईट होतंय मग ह्याचा विचार करतो. विचार केल्यानंतर मग काय करणार आपल्या घरामध्ये जर दुःखाचं वातावरण झालं तर मग ब्राह्मणाकडे जाणार, घरामध्ये असं का होते, ज्योतिषाकडे जाणार, देवभूषणच्याकडे जाणार, असं का होते, लिंबू नारळ उदी भस्म हे सगळं वापरणार तरी पण आपल्याला नवस बोलणार, सवासणी घालणार. नको तेवढे आपण काटापिटा करत असतो संसार सुखाचा करण्यासाठी. परंतु आपण दुसऱ्यांच्या विषयी सुद्धा विचार वाईट करतो परंतु
दाखवतेच बरोबर, तिच्याकडनं सगळंच काम करून घेते. पण जीवन विद्येत आल्यानंतर सासू जी असते, सासूबांना आमचे सद्गुरू समजून सांगतात, अगं ती मुलगी जी तुझ्या घरामध्ये येणार आहे ना, ती तिच्या आई वडिलांना सोडून येणार, तिचं खेळतं अंगण सोडून येणार, वडिलांचं नाव सोडून येणार, तिच्या मैत्रिणी सोडून येणार, सगळं ते सोडून येणार. आणि ती कुणामुळं? तुझा मुलगा आहे म्हणून येणार. मग तू कसं वागलं पाहिजे? सासू, आता बघा जीवन विद्येत माहितीये बायका म्हणजे महिला त्या कशा वागतात? सासू म्हणजे तिला वाटते, सासू म्हणजे सदर सूचना करणे. तिच्या हातातनं बशी फुटली तर ती काही बोलत नाही, पण जरा सुनाच्या हातातनं बशी फुटली की लगेच भांडायला सुरुवात. मग सून म्हणजे सूचना नकोत, आताच्या मुलींना सूचना नकोत. पण जीवन विद्येत जर आलं तर सासूचा अर्थ सांगितलाय सद्गुरूंनी, सागर, सुखाचा सागर. आणि सुनेचा जीवन विद्येत आल्यानंतर सुनेचा जर सांगितले सुखाची नदी, मग नदी ही कुणाला जाऊन मिळते? सागराला मिळते. मग जीवन विद्येतली जर सून असेल आणि सासू असेल तर 36 चाकडा असला तर तो 63 चाकडा होणार आणि संसार सुखाचा होणार. किती छान आहे. जीवन विद्येत आल्यानंतर आम्हाला हे कळलं की आपल्या, आता बघा माझा पण मुलगा एक आहे. दुसरी गोष्ट सांगते, जीवन विद्येचं ज्ञान आहे ते जर लहान मुलांना जर कळलं तर तुम्हाला सांगते इतकं छान होतं की आताची तरुण मुलं मुली जेव्हा कॉलेजला जातात तेव्हा आई वडिलांच्या काळजात धस्स होतं. आताची मुलं बघा, मुलं मुली काय काय करतात, त्यामुळे इतकं टेन्शन आहे आई वडिलांना की मुलगा मुलगी घरामध्ये व्यवस्थित संध्याकाळी येईपर्यंत खूप टेन्शन आहे. परंतु जीवन विद्येतला जर मुलगा लहान असताना सुद्धा, आम्ही लहान असताना 3 वर्षाचे 4 वर्षाचे असताना ना त्याला जीवन विद्येच्या कार्यक्रमाला जायचं. तर माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे आता, आणि त्या मुलाला 10वीतनं काढून त्याला डिप्लोमाला टाकलं. ज्यावेळेस डिप्लोमाला गेला, पहिल्या दिवशी गेला, त्यावेळेस पहिल्या दिवशी आपण विचारतो ना तुझे म्हणजे मित्र तुझे झाले का नवीन, तो पुण्याला गेलेला, पुण्याला कॉलेजला घातलेला त्याला. तो मुलगा म्हटला, मम्मी तिथं मुलं इतकडे सगळी हे करतात, सिगारेट ओढतात, म्हणजे व्यसनी मुलं, मी त्या मुलांची मैत्री करणार नाही. का? कारण संगतीचा परिणाम काय होतो हे सद्गुरूने आपल्याला शिकवलं. आणि त्याच्यामुळं जीवन विद्येचं ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. या पुष्य सावलीमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम घेतलेला आहे, तेव्हा तुम्हाला सांगते हरिपाठ म्हणणं किती महत्वाचं आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता आपल्याला काय आहे, माणसांना आम्ही जर एखाद्या ठिकाणी जर हरिपाठ म्हणत असलो ना तर माणसं काय म्हणतात, अगं बाई यांना काय कामच नाही वाटतं म्हणून हरिपाठ म्हणतात. फक्त वर्षातून एकदा पारायण करणं याला तुम्ही परमार्थ म्हणत नाहीये. रोज झाला पाहिजे, रोज हरिपाठ झाला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचा. म्हणून हरिपाठ म्हणणं किती महत्वाचं आहे. त्या हरिपाठामध्ये पहिल्या सामकात सांगितले, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणणार आता या मॅडम डॉक्टर आहेत, ह्यांचा व्यवसाय चालत नाही वाटतं म्हणून यांनी प्रवचनाचा कार्यक्रम घेतलाय. तसं नाही